आणि आता एक नवा राजकीय प्रयोग होऊ पाहतोय की काय अशी परिस्थिती आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडमध्ये नवी युती आणि नवी दोस्ती पाहायला मिळते। ही दोस्ती आहे भाजपचे रामराजे शिंदे आणि राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार यांची, ज्यांच्यामधून विस्तवही जात नाही त्यांच्यात दोस्ती झाली आहे असं आम्ही का म्हणतोय। याचं कारण आहे कर्जत जामखेडमधल्या नगर परिषदेच्या राजकारणातली मोठी घडामोड। पाहूयात काय घडलंय। रोहित पवार राम शिंदेंची दोस्ती, कर्जत जामखेडमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपच्या शेलार नगराध्यक्षपदी रोहित पवार आणि राम शिंदे म्हटलं तर दोघांमधून विस्तवही जात नाही, पण या दोघांमध्ये आता दोस्ती झाली की काय आणि त्याचीच ही दृश्य। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत नगर परिषदेत भाजपच्या छाया शेलार नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात। विशेष म्हणजे रोहित पवार आणि राम शिंदे हे दोघे एकमेकांचे टोकाचे विरोधक असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपच्या नगराध्यक्ष झाल्यात। आज मी कर्जतच्या नगराध्यक्ष पदाचं जबाबदारी स्वीकारताना माझ्या मनामध्ये आनंदापेक्षा कर्जतच्या जनतेची निष्ठेची भावना आहे। त्यांचं सेवा करण्याची ही माझी निष्ठा राहणार आहे। आज संत बोधन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपले विधानसभेचे सभापती आदरणीय आमचे खंबीर नेतृत्व आणि पाठबळ देणारे आदरणीय विधानसभेचे सभापती रामजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या पाठबळामुळे मी आज बिनविरोध नगराध्यक्षाची भूमिका पार पाडली आहे, निवड झाली आहे। राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा कसा काय दिला हे विचारल्यावर रोहित पवार म्हणतात, मी स्थानिक राजकारणात लक्ष घालत नाही। शेलार मॅडम ज्या आहेत त्या कुठल्या चिन्हावर निवडून आल्या त्याचा अभ्यास तुम्ही थोडासा करा। महाराष्ट्रातले विषय मांडत असताना, शेतकऱ्यांचे विषय मांडत असताना, युवांचे विद्यार्थ्यांचे विषय मांडत असताना तिथं जे काही राजकारण चाललेलं आहे ते सुद्धा नगरपालिकेमध्ये त्याच्याकडे माझं खूप काही लक्ष नव्हतं। तिथे असणाऱ्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी तो घेतलेला निर्णय आहे। पण ज्या अध्यक्ष झाल्यात त्या काय भाजपच्या पक्षावर अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत नाहीत, तर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत। त्यामुळे तिथल्या लोकल राजकारणामध्ये आत्ता तरी मी काही लक्ष दिलेलं नाही। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद आहेत। रोहित पवार मतदारसंघात बाहेरच आहेत अशी टीका राम शिंदेंकडून कायम केली जाते, तर एकमेकांच्या समर्थकांच्या फोडाफोडीची ही स्पर्धा कर्जत जामखेडमध्ये कायम सुरू असते। आता मात्र विकासाच्या नावाखाली कर्जत जामखेडमध्ये सुरू झालेला हा दोस्तीचा नवा अध्याय नेमका काय विकास घडवतो हे पाहावं लागेल। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, मुंबई।